Hello students. In previous video, we learned about the methods of preparation of ethers and physical properties of ethers. Now today, in this video, we learn or study the chemical properties of ethers. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथर्सला प्रिपेअर करण्याच्या मेथड्सचा स्टडी केला होता आणि त्यासोबत आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स यांचा सुद्धा स्टडी केला होता. या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्सचा स्टडी करणार आहोत. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया. त्याच्यातली जी पहिली केमिकल प्रॉपर्टी आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग alkyl group of ether. याच्यात जो अल्किल ग्रुप इथर मध्ये ऑक्सिजनला जे अल्किल ग्रुप अटॅच असतात त्याच्यावर इथं ही रिएक्शन होत असते. म्हणून इथं जे टायटल आहे या सब रिएक्शनचे ते आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. अल्किल ग्रुप मध्ये जे इथर्स मध्ये जे अल्किल ग्रुप असतात त्यांच्यावर जे रिएक्शन होतात ते या टाइप मध्ये येतात. त्यासाठी पहिली रिएक्शन फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. पहिली म्हणजे एकच आहे ऍक्च्युअली, फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड और पेरॉक्साइड. ओके, मग याच्यात काय होतं, इन दिस रिएक्शन इथर्स when exposed to air, या रिएक्शन मध्ये इथर्स कन्सिडर करा आपल्याकडे हा डायइथिल इथर आहे आणि आपण या डायइथिल इथरला एअर मध्ये एक्सपोज केलं. ओके, और that diethyl ether is in a contact with air, long contact with air. लॉन्ग कॉन्टॅक्ट विथ एअर. तो काय होतो की जर हा डायइथिल इथर एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिला, लॉन्ग कॉन्टॅक्ट मध्ये राहिला, देन दॅट डायइथिल इथर रिएक्ट्स विथ ऑक्सिजन प्रेझेंट इन एअर. तर तो डायइथिल इथर जो असतो किंवा इथर कोणता इथर की तो एअर मधल्या ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो अँड फॉर्म्स पेरॉक्साइड ऑफ इथर. आणि तो काय फॉर्म करतो, इथरचं पेरॉक्साइड. आणि ही रिएक्शन अल्किल ग्रुप वर होते. ही रिएक्शन अल्किल ग्रुप वर होते म्हणून याला बोलतो रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. आणि आपल्याला हे भेटलं पेरॉक्साइड ऑफ डायइथिल इथर. पेरॉक्साइड ऑफ डायइथिल इथर. ओके, सेकंड आपण जे आहे रिएक्शन ती बघू आपण बी, रिएक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आता या रिएक्शन्स मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्डची इन्व्हॉल्वमेंट असते म्हणून या रिएक्शन आपण बोलतो रिएक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. त्याची पहिली रिएक्शन with hot dilute sulfuric acid. And this reaction is also called as hydrolysis reaction. या रिएक्शन आपण काय बोलतो, हायड्रोलायसिस रिएक्शन. ओके, मग आता या रिएक्शन मध्ये काय होतं नेमकं ते आपण बघू. इन दिस रिएक्शन इथर्स heated with dilute sulfuric acid. या रिएक्शन मध्ये इथर्स जे असतात इथर्सला आपण काय करतो, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड सोबत हीट करतो. देन आफ्टर द हीटिंग इथर्स विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड दे गिव्स अ प्रोडक्ट अल्कोहोल्स और फिनॉल्स. तर आपल्याला ते प्रोडक्ट्स देतात अल्कोहोल्स किंवा फिनॉल्स. देयर मे बी फॉर्मेशन ऑफ सेम टाइप्स ऑफ अल्कोहोल्स और डिफरंट टाइप्स ऑफ alcohols or maybe phenols depending upon the structure of
ether or type of ether. ओके, तो बघा आता समजा जर आपण सिमेट्रिक इथर घेतला किंवा सिंपल इथर घेतला आणि लक्षात, आणि या सिंपल इथर घेतला आणि या सिंपल इथरला आपण हायड्रोलाइज केलं. ओके, या सिंपल इथरचे आपण काय केलं, हायड्रोलायसिस केलं इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. देन इट गिव्स सेम टाइप ऑफ अल्कोहोल. ओके, इथे दोघांच्या मॉलिक्युल्स जे आपल्याला मिळतील हे सेम अल्कोहोलचे मिळतील. का? बिकॉज हिअर वी टेक अ सिंपल इथर. आपण कोणता इथर घेतला, इथर सिंपल इथर. जर समजा आपण मिक्स इथर घेतला, and this mixed ether is hydrolyzed by using dilute sulfuric acid, then it gives two different types of alcohols. तर आपल्याला दोन डिफरंट टाइपचे अल्कोहोल्स येतो. हा पण अल्कोहोल आहे, हा पण अल्कोहोल आहे, दोघं डिफरंट टाइपचे अल्कोहोल. जर समजा आपण ऑर्गॅनिक इथर घेतला म्हणजेच अरिल अल्किल इथर घेतला, हा लक्षात घ्या. जर आपण काय घेतला, अरिल अल्किल इथर घेतला, देन इट गिव्स, हा लक्षात घ्या काय घेतोय आपण, अरिल अल्किल इथर घेतला आणि त्याची आपण काय केलं, हायड्रोलायसिस केलं इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड, देन इट गिव्स, हा अरिल अल्किल इथर आहे, हा सुद्धा मिक्स टाइपचे इथर आहे. देन इट गिव्स वन मॉलिक्यूल ऑफ फिनॉल and one molecule of alcohol. तर आपल्याला हा एक फिनॉलचा मॉलिक्यूल देतो आणि एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल लास्टली ऍज अ प्रोडक्ट म्हणून फॉर्म होताना दिसतो. ओके, आता हे झाल्या दोन रिएक्शन की ज्या पहिल्या रिएक्शन मध्ये अल्किल ग्रुपची इन्व्हॉल्वमेंट होती आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये इथर मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्डची इन्व्हॉल्वमेंट होती. आता आपण पुढची रिएक्शन बघू. या पुढच्या रिएक्शन मध्ये PCl5 ची रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण इथर सोबत PCl5 ची रिएक्शन करतो. नेक्स्ट रिएक्शन इज दॅट इथं सुद्धा याच्यामध्ये सेकंड टाइपची रिएक्शन आहे, रिएक्शन विथ PCl5. Okay, here there is also involvement of carbon oxygen bond. या रिएक्शनच्या वेळी सुद्धा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जो असतो इथर मधला तो ब्रेक होत असताना आपल्याला दिसतो. ओके, मग याच्यात काय होतं, इन दिस रिएक्शन इथर एनी टाइप ऑफ इथर रिएक्ट्स विथ PCl5, then it produce, हा इथर आहे, then it produce alkyl chlorides. तर तो काय प्रोड्यूस करून देतो आपल्याला, अल्किल क्लोराइड्स. हा पण अल्किल क्लोराइड आहे, दोघं अल्किल क्लोराइड्स आहेत. इथं पण टाइप असतात. इफ वी टेक हियर सिंपल इथर, देन बोथ ऑफ दीज प्रोडक्ट्स आर सेम. अल्किल क्लोराइड जे असतील दोघं सेम असतील जर आपण सिंपल इथर घेतला. तर जर आपण मिक्स इथर घेतला तर दोघं अल्किल क्लोराइड्स काय असतील, डिफरंट असतील. त्याच्यानंतर याच्यातली पुढची रिएक्शन आहे रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स. रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स. Reaction with hot concentrated acids. जर आपण ethers ची रिएक्शन, when ethers reacts with hot concentrated acids like HBr and HR, then they produce the corresponding alkyl bromides and or alkyl iodides. जर आपण इथर्स घेतले आणि इथर्सची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, इथर्सची रिएक्शन आपण HX सोबत,
आता here this HX is a concentrated strong acid, hot concentrated acid HX. Here we take the HBr and HI. आपण इथं हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन आयोडाइड घेऊ शकतो आणि आपण त्याला हीट करू शकतो. आणि लक्षात इथं काय होणार आहे, हियर दिस इथर produce two types of products after this reaction, RH plus ROH. One product is alkyl halide and other is alcohol. Okay, हा X आपण ब्रोमाइड आणि आयोडाइड घेतो. आणि लक्षात त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय असते बरं, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी इज लाइक दॅट HI is highly reactive than HBr, highly reactive than HI. Okay, the next reaction is that समजा जर आपण एरोमॅटिक इथर घेतला म्हणजे अरिल अल्किल इथर घेतला या टाइप मध्ये, then and when this aryl alkyl ether reacts with HI आणि आपण अरिल अल्किल इथरची रिएक्शन HI सोबत केली. ओके, at temperature 398 केल्विन. आता हा अरिल अल्किल इथर आहे, याचे नाव आहे एनिसॉल. ओके, then it gives a product phenol. आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळतो, फिनॉल and methyl iodide. असं काय होतं, here this bond between oxygen and aromatic ring is a shorter bond. हा aromatic ring आणि ऑक्सिजन मधला जो बॉन्ड असतो हा शॉर्टर बॉन्ड असतो, hence it is a stronger one bond, म्हणून हा स्ट्रॉंगर होऊन जातो. Due to this bond is difficult to break. It is difficult to break this bond. आणि या बॉन्डला ब्रेक करायला डिफिकल्ट होऊन जातं आपल्याला. Hence this HI breaks this carbon ऑक्सिजन बॉन्ड. हा HI जो असतो या कार्बन ऑक्सिजन बॉन्डला तो इझिली ब्रेक करतो, एलिफॅटिक कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्डला, आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो फिनॉल आणि मिथिल आयोडाइड. Okay, the next reaction is that electrophilic substitution reaction in aromatic. आता आपण aromatic इथर बघतोय, तर aromatic इथर वरती होणारी electrophilic substitution reaction. Okay, electrophilic substitution reaction on aromatic ethers. aromatic ethers वरती electrophilic substitution reaction जे होणार या टाइपचे ethers वर ते आपल्याला बघायचे. ती समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला aromatic ethers चे resonating structures समजून घ्यावे लागतील. ओके, मग त्यासाठी आपण बघा, when we draw the resonating structures of aromatic ethers, we know that this OR group is electron donating group, and this oxygen donate its electrons, or this lone pair of electrons present on this oxygen atom that should be delocalized over this aromatic ring through resonance effect, positive resonance effect. ओके, अगेन आपण याच्यासारखे स्ट्रक्चर्स फिनॉल मध्ये काढले होते.
due to the positive resonance effect shown by this OR group, alkoxy group, we can conclude that the negative charge or negative electron density is acquired by second number carbon, fourth number carbon and sixth number carbon. Means this OR group is a electron donating and ring activating group. हा जो OR ग्रुप असतो हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि सायमल्टेनियसली तो रिंग activating group असतो. And this OR group activates the aromatic ring or increase the negative electron density at 2, 4 and 6 position of aromatic rings. Hence, the electrophilic substitution reactions on the aromatic ring take place at ortho and para position, that is 2, 4 and 6 position. आणि आपण त्या पुढच्या ज्या रिएक्शन आहेत त्या आपण पुढे स्टडी करणार आहोत. एक एक रिएक्शन आपण इन डिटेल स्टडी करू. त्याच्यातील पहिली रिएक्शन बघा. ही पहिली रिएक्शन आहे हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन रिएक्शन. जसं आपण फिनॉल्स मध्ये बघितलं होतं त्याच टाइपचे रिएक्शन याच्यामध्ये होणार आहे. हॅलोजिनेशन मध्ये आपण ब्रोमीनची रिएक्शन करू इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. Okay, catalyst in the presence of acid. This reaction, due to the electron donating nature of this OR group, electron density increases at ortho and para position, and when we react this aromatic ether with halogen, this reaction takes place in the absence of catalyst. We just maintain the acidic nature of this reaction. Okay, then aromatic ether like anisole. Aromatic ether like anisole when reacts with bromine. When reacts with bromine in the presence of acetic acid. Acetic acid च्या presence मुळे then it gives two products. तर या रिएक्शन मध्ये आपल्याला दोन प्रोडक्ट्स मिळतात. First product is that ortho bromoanisole. And second one is that para bromoanisole. किंवा आपण त्याला म्हणू शकतो 2 bromoanisole and 4 bromoanisole, in which both of these the para product is formed in major amount. आणि या दोघांमध्ये para product किंवा 4th कार्बन नंबरला जे सबस्टिट्यूशन झालेलं असतं तो प्रोडक्ट आपल्याला मेजर अमाउंट मध्ये मेजर क्वांटिटी मध्ये मिळत असतो. द सेकंड रिएक्शन इज दॅट फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये दोन टाइप असतात. पहिला असतो फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. पहिली रिएक्शन असते फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. या रिएक्शन मध्ये आपण एरोमॅटिक इथर सोबत अल्किल हॅलाइड ची रिएक्शन करतो. इन दिस रिएक्शन एरोमॅटिक इथर reacts with alkyl halide in the presence of catalyst that is anhydrous AlCl3. दोन रिएक्शन बघणार आहोत आपण. स्टार्टिंगला ही रिएक्शन बघू आपण. या रिएक्शन मध्ये काय होतं, इन दिस रिएक्शन aromatic ether reacts with alkyl halide like methyl chloride in the presence of catalyst anhydrous AlCl3. Then it also forms two types of product. That is, one is
2-methoxytoluene, दॅट इज ऑर्थोमिथॉक्सीटोल्यून असं त्याचं नाव असतं. आणि दुसरा मिळतो आपल्याला पॅरामिथॉक्सीटोल्यून, दॅट इज 4-methoxytoluene. methoxytoluene. Both of these we get 4-methoxytoluene as a major product. आणि या दोघांमध्ये आपल्याला 4-methoxytoluene जो असतो तो आपल्याला मेजर प्रोडक्ट म्हणून मिळतो. Now the second Friedel-Crafts reaction is that acylation reaction. The second type ची Friedel-Crafts reaction आहे तिचे नाव आहे acylation reaction. That is Friedel-Crafts acylation reaction. Friedel-Crafts acylation reaction. In this reaction, the aromatic ether reacts with acyl chloride. या रिएक्शन मध्ये aromatic ether जो असतो तो ऍसिड क्लोराइड सोबत किंवा ऍसिल क्लोराइड सोबत रिएक्ट होत असतो. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ catalyst that is anhydrous AlCl3. And we get product. We get here also we get two products. जे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात ॲज युजुअल. जे आतापर्यंत मिळत आलेले आहेत ते दोघं प्रोडक्ट आपल्याला इथे मिळतात. First product is 2-methoxyacetophenone, and second product we get as a major product, that is 4-methoxyacetophenone. methoxyacetophenone. ओके, हे दोन प्रोडक्ट आपल्याला मिळतात आणि या दोघं रिएक्शन Friedel-Crafts reactions are always take place in the presence of catalyst. The next and last reaction is that nitration reaction. The last reaction is that nitration of aromatic ethers. Nitration of aromatic ethers. In this reaction, aromatic ether react with concentrated nitric acid. Aromatic ether reacts with concentrated nitric acid in the presence of concentrated sulfuric acid. And the mixture of these both, concentrated nitric acid and concentrated sulfuric acid, is called as nitrating mixture. Okay, and we get two products as usual. One is ortho product, that is ortho, you आपण लिहू शकतो 2-nitroanisole, and other is 4-nitroanisole, किंवा आपण त्याला पॅरानायट्रोएनिसॉल सुद्धा म्हणू शकतो. And here this para product is we get in a major amount or major quantity. Today this chapter is now completed. आता हे चॅप्टर आपलं पूर्णच्या पूर्ण चॅप्टर हे कंप्लीट झालं. हा आपला आजच्या या चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ होता.